नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला, धन्यरंकारजी. बघा, आज समागमच्या चौथ्या दिवशी जे काही सद्गुरूंना आपल्यासाठी विचार ठेवले किंवा जे काही आशीर्वाद आपल्याला दिले ते आपण सगळेजण चर्चा करूयात. पाठीमागं सुद्धा दासीनं 3 दिवसाच्या विचारांचे व्हिडिओ टाकलेलेच आहेत. काही चुकलं असेल तरी सुद्धा दासीला उदाहरणकरणातून क्षमा करावी. तुम्ही व्हिडिओला भरपूर प्रतिसाद देताय, कमेंट करताय, लाईक करताय, याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद. समागमचा चौथा दिवस म्हणजे आपल्याला सद्गुरूकडून भेटलेला बोनस म्हणून एक्स्ट्रा दिवस आहे. नाहीतर आजपर्यंत आपण समागम फक्त 3 दिवसाचाच करत आलो. ह्यावेळेस सद्गुरूंना आपल्याला 1 दिवस जास्त दिला. कशासाठी तरी घ्या, अजून शिकून घ्या. काही शिकता येईल तेवढं शिकून घ्या. आत्ममंथन करा. पण हे आत्ममंथन फक्त एवढ्या समागमपुरतंच मर्यादित नाही हो, किंवा काही दिवसापुरतंच मर्यादित नाही, काही महिन्यापुरतंच नाही, काही वर्षापुरतंच नाही, तर मला जन्मभरासाठी सद्गुरूंना सांगितले. ह्या शिकवणी मला जन्मभर लक्षात ठेवायच्यात, ज्या सद्गुरूंना मला दिल्यात. या निराकाराला मला माझ्या जीवनामध्ये असं सामील करून घ्यायचंय की तो माझ्यापासून दूर झालाच नाही पाहिजे. सद्गुरू आता जे सांगतायत की संसारामध्ये या सगळ्या गोष्टी भगवंतानं माझ्यासाठी बनवलेल्या आहेत. ठीक आहे, मला त्याचा आनंद सुद्धा घ्यायचा आहे, का तर त्या वस्तू मानवासाठी बनवल्यात भगवंतानं. पण तो आनंद घेता घेता हा भगवंतच कुठेतरी माझ्यापासून दूर जाऊ नये. होतंय का तसं? आत्ममंथन करायची गरज आहे, नाही का? सद्गुरूनं विषय दिलाय कशासाठी हो? का तर माझ्यामध्ये तसं होतंय, माझ्यामध्ये चुका आहेत आणि त्या चुका बाहेर काढण्यासाठी तर आत्ममंथन आहे. बरोबर आहे ना? समाजामधली या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये आपण इतकं गुरफटून जातो, या संसारामध्ये एवढं गुरफटून जातो की आपल्याला भगवंतासाठी सुद्धा वेळ राहत नाही हो. नामस्मरण लक्षात येत नाही. सेवा, सत्संग, नामस्मरण हे जे सद्गुरूनं मला 3 कर्म दिलेत ते सुद्धा करायला वेळ नाही. सद्गुरू म्हणतायत की हा भगवंत जीवनामध्ये आल्यानंतर किंवा आत्ममंथन केल्यानंतर लेट्स गो, म्हणजे चला जाऊ द्या. म्हणजे एखादी गोष्ट मला आवडत नाही, माझ्या मनानुसार झाली नाही किंवा चांगली नसेल, मला वाटतंय की ती गोष्ट चांगली नाही, तरी ठीक आहे ना, चला जाऊ द्या, म्हणून द्या सोडून. तिथं कुठंतरी मला समाधान लागेल हो. नाहीतर तीच गोष्ट मी माझ्या मनामध्ये धरून बसले तर मला फक्त आणि फक्त दुःखच भेटणार आहे. आपण लक्ष केलं का की सद्गुरूनं 4 दिवस मला काय सांगण्याचा प्रयत्न केला, काय समजावण्याचा प्रयत्न केला की बाबा रे, तुला झुकावं लागेल. तू बरोबर असला तरीही तुला झुकावं लागेल. मग इथं काय मला सेल्फ रिस्पेक्ट त्यागायची सांगितलेली नाही सद्गुरूनं. म्हणजे मला आत्मसन्मान आहे, पण तो आत्मसन्मान फक्त दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही हो. सद्गुरू मला काय काय छोट्या छोट्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतायत की तो मला असं बोलला, हा मला तसं बोलला. आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून पडलो आणि म्हणून मी दुःखात आहे. म्हणून मला ब्रह्मज्ञान घेऊन सुद्धा समाधान नाही किंवा मी आनंदी नाही. मग मला गरज कशाची आहे? आत्ममंथनाची तर आहेच आहे, पण आत्ममंथन करायचंय कशाचं? सद्गुरूनं पाठीमागं सुद्धा सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टीचं, विनाकारणच्या गोष्टीचं करत बसायचं नाही. आपण एकदा बऱ्याच दिवसापूर्वी एक छोटंसं उदाहरण दासीनं सांगितलं होतं बघा, की मुंबईचा जावई खेडेगावामध्ये येतो. सासऱ्याच्यात म्हशी असतात, म्हशी, त्या म्हशीची शिंग गोल गोल असतात. आता ती म्हशीची शिंग बघून तो जावई रोज एकच विचार करत असतो, ह्या शिंगात माझं डोकं घुसल का? 4-5 वर्ष झालं जावई तोच विचार करतोय. गावाकडे आलं की ह्या शिंगात माझं डोकं घुसल का? जावयाच्या मनामध्ये तोच विचार. एके दिवशी जावई ठरवूनच टाकतो की मी आज घालणारं डोकं घुसतंय का नाही बघणार. तो जावई त्या म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घालतोही. डोकं घातल्यावर बाहेर निघाना. जसं जावयानं त्या म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घातलं तशी म्हशीनं दावं तोडलं आणि म्हैस अशी झुंगाट पळायला लागली. विचार करा, जावयाचं डोकं म्हशीच्या शिंगात आणि म्हैस धावते. काय सीन असेल ना? लोक सगळी, लेकरं बाळ सगळी त्या म्हशीच्या मागं पळतायत. जावाई पण त्या म्हशीला तसंच लोंबकळलेला आहे. काही तिथले ओळखीचे माणसं म्हणले, अरे अरे आमक्याचा जावाई, वाचवा. त्या मग कसं तरी त्या म्हशीचं दाव पकडलं, त्या म्हशीला धरलं, ह्याचं डोकं कसं तरी आपदून त्या शिंगाच्या बाहेर काढलं. त्यातला एक व्यक्ती म्हणतो, अहो जावाई, जरा तरी विचार करायचा होता की ह्या शिंगात डोकं घालताना. त्यावेळेस तो जावाई काय म्हणतो माहितीये? अहो 4-5 वर्ष झालं विचार तर करत होतो. असल्या गोष्टीचा विचार करायचा आहे का हो? सद्गुरूनं मला सांगितलं पाठीमागं की कुठल्याही गोष्टीचं आत्ममंथन करत बसायचं नाही, महत्वाच्या गोष्टीचं करायचं. मग आता त्यातल्या महत्वाच्या कोणत्या, ह्या सुद्धा मला समजून घ्यायच्या. तो सद्गुरू मला प्रत्येक गोष्टी, लहान लहान गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करतायत. गरज आहे मला समजण्याची.
मी कधी समजणार, मला कधी समजणार हे सगळं? ब्रह्मज्ञान घेऊनही माझे कर्म अजून सुंदर नसतील, अजूनही मी याच्या त्याच्यामध्ये दोष शोधत असेल तर काय म्हणायचं? आणि कुठेतरी हे अजूनही घडतंय म्हणून मला सद्गुरू आत्ममंथन करायला सांगतायत. आपण नुसतंच म्हणतो सद्गुरू अंतर्यामी आहे, सद्गुरूला सगळं काही कळतं. मग आपल्या चुकाही सद्गुरूला कळतायत म्हणून तर सद्गुरू अजून आपल्यासोबत त्याच रिपीट गोष्टी करतायत. मग गरज मला सुधारण्याची आहे. सद्गुरू मला सुधारण्यासाठीच हा सगळा अट्टहास करतायत, हा एवढा मोठा समागम भरवतायत. आणि आपण त्या समागम मध्ये जाऊन सुद्धा एक एक दिवशी पंडाल कड सुद्धा जात नाही का? तर आपल्यासाठी फिरणं, इकडं तिकडं जाणं महत्वाचं असतं. किंवा फिरून फिरून एवढं दमून जातो, वापस येऊन तिथं टेंटमध्ये आराम करतो. सत्संग समागम तिकडं चालू असतो. आपलं परीक्षण करायचे. ज्यांनी प्रत्येक दिवशी समागम मध्ये जाऊन सत्संग अटेंड केला ते त्यांना तर मुबारकच आहे. पण ज्यांनी नाही केला त्यांचं काय? समागम घडला? अहो, आपण तिथं गेलो कशासाठी? तेच नाही केलं तर काय उपयोग? म्हणतात ना की याचसाठी केला होता अट्टास. अहो, त्या समागमला जाण्यासाठी किती अट्टास असतो आपला. इथं फराळाचं करा, चिवडा करा, लाडू करा, हे करा, ते करा, सगळं काही गठुडे बांधून सगळं काही तंग तयार होऊन एवढी फजिती करत आपण तिथपर्यंत जातो. तिथं गेल्यानंतर आपण सत्संगलाच जात नसू तर असं. सद्गुरू म्हणतायत की मी याच्याबद्दल असा विचार करतो, मी त्याच्याबद्दल तसा विचार करतो. म्हणजे एखाद्या माणसाबद्दल आपण अशी धारणा बनवून ठेवतो की तो माणूस माझ्याबद्दल चांगला विचारच करत नाही, तो माझ्याबद्दल चुकीचाच विचार करतो. जसं की सद्गुरूंनी उदाहरण सुद्धा दिलं की शाळेमध्ये लेकरांना एकमेकाविषयी लिहायला सांगितलं. तू ह्याच्याविषयी लिही, तू त्याच्याविषयी लिही सांगितलं. आता समोरच्या मुलाला काय वाटलं? हा नक्कीच माझ्याविषयी चांगलं लिहिणार नाही का, तर ह्याचं माझं जमत नाही असं एका मुलाला वाटलं. आणि ज्यावेळेस त्यानं लिहिलेलं ह्यानं वाचलं तर त्यानं एवढं सुंदर लिहिलं होतं ह्याच्याबद्दल की ह्याच्यामध्ये हे गुण छान आहेत, मी ह्याच्याकडून हे शिकलं, त्यानं मला हे शिकवलं. म्हणजे एवढं सुंदर लिहिलेलं वाचल्यानंतर त्याला कळालं की खरंच हा माझ्याबद्दल वाईट विचार करत नव्हता, पण कुठंतरी मीच याच्याबद्दल वाईट विचार करत होतो. सद्गुरू एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीतून मला का समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत? का तर आमच्यामध्ये सुद्धा असे गैरसमज छोटे छोटे होत आहेत. मग गरज कशाची? ते गैरसमज दूर करण्याची, त्याबद्दल आत्ममंथन करण्याची. विचार करा की का तसं होतंय, की सद्गुरूंना सुद्धा सांगावं लागतंय. आपण ब्रह्मज्ञानी साधू संत आहेत आणि ब्रह्मज्ञानीसाठी ह्या दुसऱ्यामधले गुण दोष नसतातच. आपण संतांचं जीवन बघितलंय. संत तुकाराम महाराजांच्या तोंडाला काळीमा फासून गाढवावर बसून त्यांच्या गळ्यामध्ये चपलाच्या माळा घालून त्यांना घरापर्यंत आणलं, तर ते आल्यानंतर बायकोला म्हणतात अगं आवडे यांना पाणी दे. म्हणजे ती भावना कशी होती? ती भावना आपली का होत नाही? संत आहेत ना, भगवंताला जाणलंय ना मग, आणि ती होत नाही म्हणून तर सद्गुरूंनी आत्ममंथन सांगितले. मग या आता तरी करूयात. संत म्हणतायत ना की आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. संताची किंवा सद्गुरूची ही तळमळ आहे हो की आयुष्याचा नाश करू नका, नुसतं ब्रह्मज्ञान मिळालंय म्हणून मुक्ती मिळेल असं समजू नका. दासी वारंवार सांगत असते की बाबाजी हार्देवाणीमध्ये आपल्याला सांगतायत की ब्रह्मज्ञान घेऊन जयाने जीवनात ना उतरविले, लाभतया नाही झाला ना आनंदा मिळविले. केवळ ज्ञान घेतले म्हणजे सर्व काही प्राप्त होत नसे, कर्माविन मानव प्राण्या जीवन सार्थक होत नसे. मग हे सुंदर कर्म मला कधी करायचं? वेळ अजूनही गेलेली नाही. खरंच वेळ अजूनही गेलेली नाही. समागम संपलावो पण वेळ संपलेली नाही. माहित आहे आपल्याला, कोणालाच माहित नाही की माझी वेळ किती दिवस आहे. म्हणतात ना कोण काळ येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. मग माझा शेवट जवळ आलाय असं समजून तरी मी सुंदर कर्म करायला चालू करावं. जेव्हा शेवटची घडी येईल तेव्हा काय असेल हो माझ्या मनामध्ये विचार की माझी ही गाडी घ्यायची राहिली, मला हा बंगला घ्यायचा होता, नाही मला अजून जगायचे, मला अजून प्रॉपर्टी कमवायची, असा मनात विचार येईल का? नाही हो. आणि सद्गुरू मला त्यासाठी सांगतायत की ज्यासाठी अट्टहास केला होता ना, ज्यासाठी जन्माला आला होता ना, ते कुठंतरी पूर्ण व्हायला पाहिजे. हा मानव जन्म मला मिळाला कशासाठी याची जाण झाली पाहिजे. सद्गुरूंच्या कृपेनं आपल्याला तो भगवंत मिळाला, ते ब्रह्मज्ञान मिळालं, ज्यामुळं आपण खरंच मोक्षपदाला जाऊ शकतो. तो मार्ग मला दिलाय, आता त्या मार्गावर चालणं बाकी आहे. संत म्हणतायत ब्रह्मज्ञान नोहे लेकुरांच्या गोष्टी. का म्हणत असतील हो?
एवढं सहज नाही ब्रह्मज्ञानावर चालणं, पण सद्गुरू सांगतायत अवघडही नाही, चालू शकतो. मग त्यासाठी तर ह्या बाकीच्या गोष्टी सद्गुरू आम्हाला शिकवतायत की चालणं कसं आहे. मग ज्यावेळेस या बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही शिकू ना, त्यावेळेस आम्ही या मार्गावर चालू शकतो. म्हणून सद्गुरूचा आतोनात प्रयत्न आहे. 3 दिवसाचा 4 दिवसाचा समागम केला सद्गुरूंनी की आता तरी शिकल बाळ. आपण सद्गुरूंची लेकरं आहेत, म्हणून सद्गुरू मला आनंदी करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि जोपर्यंत माझ्यामध्ये आनंद येत नाही ना, म्हणजे माझ्यामध्ये जर ताणतणाव असेल, चिडचिड असेल, तर मला चांगल्या गोष्टी सुद्धा चांगल्या वाटत नाहीत. सद्गुरू उदाहरण देऊन सांगतायत की आपण एखाद्या सुंदर बागेमध्ये जरी गेलं तर आपल्याला फुलं बघून सुद्धा तो आनंद होत नाही, की ते काटे बघून लगेच वाटतं छी हे काटे इथं कशाला आलेत. आणि ज्यावेळेस आपण आनंदी असू ना, समाधानी असू ना, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं किती सुंदर फुलं आहेत, किती छान काटे आहेत. हे काटे आहेत म्हणून तर या फुलांचं संरक्षण आहे. जनावरं, शेळ्या, मेंढ्या ह्यांना खात नाहीत. म्हणजे हा स्वभाव आपला बनून जातो. ही ब्रह्मज्ञानानंतरची अवस्था असते. मग आज ब्रह्मज्ञान घेऊनही माझ्यामध्ये चिडचिड आहे का, ताणतणाव आहे का? गरज आहे आत्ममंथनाची. हा भगवंत जोपर्यंत माझ्यासोबत आहे, भगवंत तर असतोच असतो, 24 तास माझ्यासोबत असतो, पण ह्याची जाण जोपर्यंत मला आहे तोपर्यंत मी समाधानी राहणार आहे. आणि ही का थोडीशी जाण कमी जास्त झाली की माझ्यामध्ये हे दुसरे अवगुण भरणारच आहेत आपोआपच. म्हणून तर सद्गुरू म्हणतायत की या मनाची तार ह्या भगवंताशी अशी जुळवून ठेवायची आहे की ती बाजूला होणारच नाही. माताजी सांगतायत की माताजी 5 महिने सत्संगमध्ये ॲब्सेंट राहिल्या, गैरहजर राहिल्या. मग आता स्पीड वाढवावी लागेल, इतक्या दिवसाचं भरून काढावं लागेल. कुठेतरी सद्गुरू मला किती सुंदर पद्धतीने शिकवायचा प्रयत्न करतायत. सद्गुरू म्हणतायत की समागम झाला म्हणजे इथंच संपलं नाही, तर ह्या समागम मधून मी जे शिकले ना ते मला आत्मसात करून मला चलता फिरता प्रचार बनायचे. फक्त समागम माझ्या पुरताच नाही, माझ्यासाठी तर आहेच आहे, पण फक्त माझ्या पुरता नाही हो, तर मला ते इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवायचं काम करायचे. म्हणतात ना, जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. पण भाव कुठेतरी मी शहाणा असलेला नको, नाहीतर मी शहाणी आहे, मी दुसऱ्यांना पण शहाणी करायला चालले असं नको. सद्गुरू छोट्या छोट्या गोष्टीतून मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत. शेवटी सद्गुरू सांगतायत की जरी माझ्याकडून सेवा, सत्संग, नामस्मरण कमी पडत असेल आपल्याकडून, तरी आत्ममंथनाने ते भरून काढण्याचा प्रयत्न करा, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सांसारिक रूपामध्ये सुद्धा घर परिवार, काही जबाबदाऱ्या असतील, काही कर्तव्य असतील, ते सुद्धा सुंदर पद्धतीने निभवायला सांगतायत. सद्गुरू आपल्या लेकरांना खूप छान पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतायत. गरज आहे मला शिकण्याची. आणि हे आत्ममंथन करून माझ्यातले अवगुण बाहेर काढून चांगले गुण घेण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात. यासाठी सुद्धा सद्गुरूलाच आशीर्वाद मागूयात. दासीकडून जरी काही चुकलं असेल तर उदाहरण करणं आणि क्षमा असावी. दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवायचा प्रयत्न करा. अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत जावा, हाईप करत जावा. कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही हे सुद्धा सांगायला विसरत जाऊ नका. प्रेमाने बोला. धन्यनिरंकार.